लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन भावे, पुलकित भावे धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शितोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून आलेला हा आश्रम तालुका वसमत, जिल्हा हिंगोली, गाव बोराळा या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यात श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार दिन साजरा करण्यासाठी व सिद्धत्व कथा ऐकण्यासाठी आपण एकत्रित जमलो आहोत। सकाळच्या सत्रामध्ये आपण उद्धरण प्रकरण बघत आहोत की श्री दत्तात्रय महाराज अवतार धारण करून काय करतात ना, उद्धार करतात। आणि म्हणून उद्धार कशा प्रकारे करतात हे उद्धरणात सांगितलेलं आहे। उद्धरण कोणाचा उद्धार करतात? कोणाचाही करतात काय? ते दास्यमोचक त्याचाच उद्धार करतात, कोणाचाही नाही करत। सृष्टीचा संवार झाल्यावर माया परमेश्वराची प्रवृत्ती ओळखते, तर कशाची ओळखते? उद्धरण। परमेश्वर कधी मला सृष्टी रचनेची प्रवृत्ती जाणवते, मग माया अव्यक्त मंत परमेश्वराची प्रवृत्ती ओळखते काय? उद्धरण। व्यक्त मंत झालेला जो परमेश्वर आहे त्या परमेश्वराची ती प्रवृत्ती ओळखते। सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरती, सृष्टीच्या मध्ये परमेश्वर अवतरती। सृष्टीमध्ये अनंत ब्रह्मांड आहे, त्या ब्रह्मांडामध्ये परमेश्वर अवतरतात। एक ब्रह्मांड 500 कोटी योजन विकासाचा आहे। आणि विश्वेची मूर्ती 56 कोटी योजन विकासाची आहे। मध्ये म्हणजे कर्मभूमीच्या मध्ये परमेश्वर अवतार धारण करतात। परम ऐश्वर्य संपन्न तो परमेश्वर आहे। तो परम ऐश्वर्याने आपल्या जीवाचा उद्धार करतो, जीवाला ज्ञान अथवा प्रेम देऊन कायमचे मुक्त करतो। अवतरती म्हणजे ज्ञानियाप्रती, भक्ताप्रती सांगतो की मी परमेश्वर आहे, माझी भक्ती कर। माईन भट्टाला सांगितलं, आत्ता चेतव हे कलियुगाचे अवतार श्री चक्रधर स्वामी, आमची भक्ती करा। चक्रातून मुक्त होता, नाही तर चक्रात गटांगळ्या मारतात। कोणीच सोडू शकत नाही तुम्हाला। एक श्री चक्रपाणी वांचोनी
आणि म्हणून त्या श्री चक्रधर स्वामींचे श्रीचरण धराव. मनुष्य वेशधारी होती. परमेश्वर सृष्टीमध्ये अवतरतात तर काही नवलाव वेगळ्या स्वरूपामध्ये अवतरत असतील. देवाचं स्वरूप काही वेगळंच असेल ना, नाही म्हणाले तर मग कसं आहे म्हणाले. मनुष्य वेशधारी होती. मनुष्यामध्ये वावरायचं आहे तर मनुष्यासारखं राहून मनुष्याला सांगायचं आहे. आणि म्हणून मनुष्य वेशधारी होते. मनुष्य देह धारण करतात, युक्त देह धारण करतात. मग जन्मने, वाढणे, वार्धक्य, धैर्य, औदार्य हे सर्व गुण स्वीकारतात. असे परमेश्वर मनुष्य वेशधारी होती. माया वेशधारी होती. परमेश्वर एक मनुष्याचेच गुणधर्म स्वीकारतात काय. वाढणे, वार्धक्य, धैर्य, औदार्य हेच गुण स्वीकारतात काय. अजून काय स्वीकारतात म्हणाले. माया वेशधारी होती. मायेच्या गुणधर्माचाही स्वीकार करतात. असे परमेश्वर स्वीकार करतात. मायेचे गुणधर्म ओकते, गोमटे, न विसरणे, खेदाल्लाद हे सर्व स्वीकारतात. विसरत नाहीत देव. हा यजमान आम्हाला यांनी बाभूळ शेंगा भोजन दिले होते. हा रामच गावचा यजमान आहे. बाभळीच्या शेंगा, त्याला तुमच्यासारखे श्रीमंत नव्हते ते यजमान. गवारीच्या शेंगा, बरबटीच्या शेंगा करून खाऊ घालीन देवाला. बाभळीच्या शेंगाची भाजी करून खाऊ घातली होती, तरी देवाच्या लक्षात राहिली होती. खरंय ना. आपण लग्नात एवढं करतो, लोक लक्षातच ठेवत नाही कोणता पदार्थ होता आणि कोणाचं लग्न होतं. फक्त झोडायचं करताना अर्ध तसंच ठेवायचं करतात. हो, आपलं काय जाते म्हणे. पण एखाद्या संताला तेच दिलं ना, तो संत ध्यानात ठेवतो, या घरी मला चांगली भिक्षा भेटली होती, चला पुन्हा जाऊया. त्याच्याच घरी संत जातात जे देतात, करतात, जे श्रद्धाळू आहेत. नाही तर लोकांचे काही काही बंगले आहेत रिकामेच. जर वर पाहिलं तुमची टोपी खाली पडून जाते, इतके वर उंच. आणि भिक्षाला कोणी आलं की म्हणतात पुढचं घर घ्या. असेही काही लोक आहेत. विदुराच्या घरी वाढायला काही नाही, बसायला काही नाही. पण विदुर काकाला वाटतं माझ्या घरी देवाने यावं. आणि भानामतीनं 6 महिन्यापासून पदार्थ तयार केले खाऊ घालण्यासाठी. आणि दुर्योधनाने आसन रचलं शस्त्रास्त्राचं. म्हणजे श्रीकृष्ण भगवंतच खरा मूळ आहे म्हणे युद्धाला. यांनी जर पांडवाला सांगणं जर बंद केलं ना, तर सगळं आपलं होऊन जातं आणि पांडव आपले सेवक होऊन जातात. पण हा मुळे याचा पहिले याला बाजूला केलं का काम होऊन जातं. मग जेवायला बोलवलं घरी. पाहिले की लोक जेवायला बोलवतात आणि काय करतात. असे काही लोक खोटं बोलतात. बाबा जेवायला आपल्या इथं बर, आणि त्या घरात किंवा त्या परिसरात काहीतरी झालेलं असतं, बाबा जेवलं की नीट होऊन जातं. असे काही फसवे लोक भेटतात. फसवल्यावर नीट होत नसतं, ते जास्त होत असतं. त्याचं नाव घेऊन खावं लागतं तेव्हा ते निघून जातं. त्याचं नाव नाही, गाव नाही, अचानक तुम्ही घरी जेवू घातलं तर काय होऊन जाईल. तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. पण तो निघून जातो का घरामध्ये वावरणारा, तो तिथंच गुरमाळतो.
त्याला पाळतं करावं लागतं तेव्हा ते होतं, आणि त्यासाठी तिथं अनुष्ठान करावं लागतं असं आहे. मनुष्य वेशधारी होते, माया वेशधारी होते. ओकटे गोमटे न विसरणे. ओकटा आणि गोमट विसरत नाहीत परमेश्वर. ते स्वीकारले देवानी. जर ते विसरले असते तर तुम्ही सुधारले नसते ना. ज्या ठिकाणी तुम्ही चुकले ना त्या ठिकाणी शिक्षा पण करणं हे गुरुजीचं काय आहे, अगदी कर्तव्य आहे. आणि जर तो धकवून नेत असेल ना तर तुम्हाला तो मोक्ष मार्गावरून बाजूला सरकवत आहे. यजमान नुसते जोडायचे काय भिक्षा देण्यापुरते? त्यांना यथार्थ रस्ता सांगितला पाहिजे असा आहे. नाही तर नको नको यजमान नाराज होईल, नका. होईल तर होईल, आपलं काय होईल? त्यांनी नाही दिल्याने काय भेटणार नाही काय? आणि देऊन देऊन काय देणार आहे तो? काही देत नाही जीव जीवाला. ओकटे गोमटे न विसरणे, तात्कालिक फळाते देणे, सकळ जीवाचा मोह. देवाला सकळ जीवाचा मोह आहे की हे अनुसरतील, आनंदाला पात्र होतील. देव वाट बघतात आपल्या या जीवाची. निधळावरती हात ठेवणी वाट चितू पाहसी, पण मी इकडे वाढविला रे पापांच्या रसी. देव वाट बघू राहिले तरी हे घरीच लाता खाऊ राहिलं, तरी याला सुधरत नाही. आता गोचिड झालो, हाडकात काही राहिलं नाही, तर ते चिटकून बसले. आणि देव हात खाली करणार. जणू काय देवाच्या श्रीमुखावर तो सूर्य चमकवत आहे. आणि म्हणून असं केलं. तुमच्या गाडीमध्ये नाही का 4 चाकाच्या, तिथं असं समोर दिलेला असतो, वरतून सूर्य आला की खाली करावं लागतं, डोळ्यावर चमकत नाही. देव स्वतःचा सेकर लावतात, माझा भक्त आला का. तुम्हाला माहितीये का जुन्या काळामध्ये लोक न्याहारी म्हणायचे. न्याहारी कळते तुम्हाला? न्याहारी हा पठ्ठ्या सकाळी 3लाच उठून जायचा बैल घेऊन, बैल चारायचा, नांगरी धरायचा. आणि हा पठ्ठ्या दिवस उगाल्यावर न्याहारीची वाट बघायचा, आली का नाही. घरची मालकी न्याहारी घेऊन येत होती, 3दा 4दा वाट बघायचा, दिसते का रे. थोडा उशीर झाला की रूम न काढायचा. कळते ना तुम्हाला? असा प्रकार. तसे परमेश्वर तुमचा वाट बघत आहे. आणि जर समजा तुम्ही नाही गेले तर यम लोक रूम हातात घेणार आहेत. कुठे जाता? दुसरा रस्ताच नाहीये मित्रांनो. बंधनात तुम्ही. म्हणून जी पत्नी काय करते, लवकर आवरते, लवकर शेतात जाते, नांगरी चालू आहे, भुका लागल्या असतील. जर थोडा उशीर झाला ना, अवघड